नमस्कार सत्कार न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे। मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश गुदधे यांनी शासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे। कर्जमुक्ती पोर्टलवर मयत शेतकरी हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे बँकांना वारसांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये, ज्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे योजनेपासून वंचित आहेत। त्यामुळे शासनाने तातडीने पोर्टलवर नवीन पर्याय उपलब्ध करून मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अमरावती शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी पाहत रहा सत्कार न्यूज 24 मध्ये। जे शेतकरी ह्या 5 वर्षामध्ये मयत झाले अशा मयत शेतकऱ्यांची संख्या अमरावती जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सध्याच्या स्थितीत ज्या पोर्टलवर केवायसी करण्यात येत आहे त्या पोर्टलवर मयत शेतकऱ्याच्या नावाने केवायसी होत नाही आहे व शेतकरी मयत शेतकऱ्याचे नातेवाईक जेव्हा बँकेत जात आहेत तेव्हा बँकांकडून उडवाउडवीचे उत्तर देत आहे। हा शेतकरी पात्र आहे, परंतु केवायसीच्या अडचणीमुळे त्या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्यावरचा असलेला बोजा कमी होत नाही आहे। यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे की मयत शेतकऱ्यांचा मृत्यूचा दाखला घेऊन किंवा वारसाचे प्रमाणपत्र घेऊन त्यांना सरळ कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा व इतर शेतकऱ्यांसोबत मयत शेतकऱ्यांच्या सुद्धा कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी, असं निवेदन देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे।